नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. किचनमध्ये फोडणी केल्यानंतर किंवा आपण काहीतरी तळल्यानंतर असे ऑइली पॅचेस येणं स्वाभाविक आहे. पण हे ऑइली पॅचेस जर लगेचच आपण नाही क्लीन केले, लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते हट्टी होऊन बसतात, जे आपल्याला त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात ते क्लीन करण्यासाठी. तर आज मला हे क्लीन करायचं आहे. आता मी गावी जाऊन आलेले आहे, तर आता मला सगळंच घर साफ करायला घेतलं होतं. तर आता किचनचा टाईम आहे. किचनचा हा पोर्शन राहिलेला होता, कारण हा खूपच थोडा टफ आहे. ह्या बाजूला तर भरपूर डाग उठलेले आहेत. तर आता हे टफ डाग मला काढायचे आहेत. तर त्यासाठी मी आता दोन पद्धतीचा वापर करणार आहे, की लिंबू आणि मीठ घेऊन, आणि दुसरं आहे की बेकिंग सोडा जो असतो किंवा बेकिंग पावडर जी असते त्याची पेस्ट वापरून ते अप्लाय करून. तर बघूया आपण कसं हे किचन क्लीन करू शकतो. चला. तर आता आपण यामध्ये घेणार आहोत हे जे स्टेन मगाशी तुम्हाला दाखवले होते, तर त्याच्यासाठी मी आता हे बेकिंग सोडा म्हणजे बायकार्बोनेट ऑफ सोडा हे घेणार आहे. याची एक पेस्ट बनवणार आहे आणि ही पेस्ट आपण अप्लाय करणार आहोत. तर त्याच्यासाठी एक मी प्लास्टिक कंटेनर घेतलेला आहे. कधीही बेकिंग सोडा मेटलच्या भांड्यामध्ये काढू नये असं म्हणतात, कारण त्याची केमिकल रिॲक्शन होऊ शकते त्याच्यासोबत. सो आता याची मी पेस्ट बनवत आहे या बेकिंग सोड्याची. दोन चमचे मी बेकिंग सोडा घेणार आहे या कंटेनरमध्ये आणि याची पेस्ट करून त्यावरती लावणार आहे. तर आता मी हा सोडा घेतलेला आहे, तर याची पेस्ट आपण बनवूया थोडंसं पाणी घालून. थोडी पातळ झालेली आहे, तर मी अजून थोडासा बेकिंग सोडा त्यामध्ये ॲड करते, म्हणजे थोडीशी घट्टसर पेस्ट होईल. पाणी थोडं जास्त झालं असं वाटतं मला. ही आहे आपल्या बेकिंग सोड्याची पेस्ट आहे. ह्या कंटेनरमध्ये बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती पेस्ट आता आपण या सरफेसवरती अप्लाय करणार आहोत. तर मी हा एक टूथब्रश घेतलेला आहे. त्या टूथब्रशने मी हा बेकिंग सोडा यावरती लावून घेत आहे. थोडा वेळ ते तसेच ठेवेन आणि मग ते क्लीन करून घेईन. ह्या बाजूचा सरफेस खूपच ऑइली झालेला आहे. तो सरफेस क्लीन करणं माझ्यासाठी अवघड होतं. तर तो मी हा गुगलकडून एक घेतलेला आहे. बघूया किती वर्क करतो हा उपाय. तुम्हालाही असे काय उपाय माहिती आहेत का, की जिद्दी स्टेनसाठी कोणते केमिकल्स किंवा कोणते लिक्विड्स वगैरे असतील तर कृपया कमेंटमध्ये सांगू शकता, की हे केमिकल्स किंवा हे बॉटल्स वगैरे मिळतात ऑनलाईन, तर ते यूज करू शकता. इवन या वॉलला पण भरपूर स्टेन झालेले. वॉलचे स्टेन निघतात कारण ह्या टाईल्स आहेत, बट हा जो कॅबिनेट आहे तर कॅबिनेटचे स्टेन्स निघत नाही, ते खूप जिद्दी झालेले आहेत. तर माझं पहिलं एम आहे की जे कॅबिनेटचे स्टेन्स आहेत ते रिमूव्ह करणं. त्या बाजूला पण मी आता ते लावून घेणार आहे अशाच प्रकारे. आता एक 10-20 मिनटं 10 मिनटं तरी ठेवून देईन. आता लावून देते आणि ठेवून देईन आणि मग ते वाईप ऑफ करू. बघूया काय होतं. वाईप ऑफ करताना बघूया काय रिझल्ट येतो. मगाशी ज्या पोर्शनला आपण लावून घेतलेलं होतं बेकिंग सोडाची पेस्ट, तो पोर्शन आता थोडासा ड्राय झालेला आहे. तर आपण त्याला आता वाईप आउट करूया आणि बघूया की ते डाग कितीपर्यंत निघत आहेत ते. तर त्यासाठी मी स्पॉन्जी रुमाल घेतलेला आहे. अरे वा 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 वा, निघायला लागलेलं आहे. हे पण डाग तुम्ही बघू शकता. तर हे डाग पण निघायला लागलेत. थोडीशी ह्या बाजूची इकडे पेस्ट कमी पडलेली दिसते. तर बऱ्यापैकी मगाशी तुम्ही बघितलेला होता किती स्टेन्स होते ह्या पोर्शनला, तर आता बऱ्यापैकी हा पोर्शन क्लीन झालेला आहे.
नाहीतर मला हे अवघडच वाटत होतं हे क्लीन करणं, कारण खूपच ऑइली स्टेन झालेले होते. मधल्या काळात मी नव्हते इथे, तेव्हा माझ्या हजबंडनी वगैरे कुकिंग केलं होतं, तर खूपच किचन कॅबिनेटचं घाण झालेलं होतं. तर ज्या पोर्शनला मी पेस्ट लावलेली होती तो पोर्शन बघा तुम्ही बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. जास्त जर असतील तर मला वाटते 1 ते 2 वेळा अप्लाय केलं, दुसऱ्या वेळा वन मोर टाईम जर मी केलं हेच प्रोसेस तर ते सर्व डाग निघतील. ह्या बाजूला ह्या पोर्शनमध्ये दिसत आहेत थोडे, तर इथं मला थोडं अजून जरा लावून घ्यावी लागेल पेस्ट. ह्या पोर्शनमध्ये मी अजून पेस्ट थोडीशी लावून घेते. अजून माझ्याकडे पेस्ट शिल्लक आहे. तर हा जो पोर्शन जिथे दिसतोय कॉर्नरचा आहे तो मला घालून दिसत नव्हता, तर इथे मी अजून थोडीशी पेस्ट लावून घेते आणि तो नंतर करते. त्या पोर्शनला मी मगाशी थोडा कमी लावलेला होता, कमी किंवा मला तो हाईड झाला पोर्शन इकडून. तर आता हे बघा, आता ब्रशमध्ये फिरताच ते हळूहळू निघायला लागलेले आहेत ते, तर याला पण थोडा वेळ ठेवेन. तसेच आता या समोरच्या वॉलचे जे आहेत तर वॉलचे पण मी वावा खरंच चकाचक होते वॉलसुद्धा. घर साफ असेल तरच किंवा किचन साफ असेल तरच किचनमध्ये काम करायला मजा येते, नाहीतर खूप कंटाळवाणं काम वाटतं. जिकडे बघेल तिकडे क्लिनिंग नसेल, तर प्रॉपर क्लिनिंग असेल तर प्रसन्न वाटतं किचनमध्ये काम करायला. तर तुम्ही बघू शकता ह्या वॉल्स आणि हा पोर्शन तर बऱ्यापैकी छान क्लीन झालेला आहे. मला वाटतं अजून एकदा यावरती मला ती पेस्ट लावून परत एकदा थोडंसं त्याला रब करावं लागेल, तर निघून जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला, आणि तुमच्याकडेही असे काही उपाय असतील तर नक्की सुचवा आणि शेअर करा. तर अशा प्रकारे माझं हा पोर्शन झालेला आहे. तरी पण मी अजून एक वेळा पेस्ट लावणार आहे या पोर्शनला, आणि त्यानंतर कसा क्लीन होतोय हा पण मी तुम्हाला दाखवेल. पोर्शनला 2 टाईम आपण लावलेला होता आता बेकिंग सोडाची पेस्ट. तर आता बघूया, आय होप आता सगळे डाग निघून जातील. येस, आता हे ऑल क्लीन झालेलं आहे, छान क्लीन अँड क्लिअर मस्तच झालेलं आहे. आता ह्या बाजूचे पण पूर्ण डाग ऑलमोस्ट झालेत, पूर्ण गेलेले आहेत. छान क्लीन झालेला आहे हा पण पोर्शन, एकदम क्लीन अँड चकाचक. तर खूप छान वाटायला लागलेलं आहे मला पण, की माझं जे किचन कॅबिनेट खूप हट्टी झालेलं होतं, म्हणजे खूप डाग झालेले होते. तर त्याला मी घरगुती साहित्य वापरून कसं क्लीन केलं हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे क्लिनिंग करू शकता तुमच्या किचन कॅबिनेटचं वगैरे. पण इतकं हट्टी होईपर्यंत थांबूच नका, त्याच्या आधीच क्लीन करा, म्हणजे तुम्हाला खूप जास्त कष्ट पडणार नाहीत. बघू शकता एकदम व्हाईट सफेद, खूपच ऑइली होतं ते, आता खूप छान झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, वॉच करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल. नक्की व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, आणि अजूनही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनेलवरती. धन्यवाद. तर बघू शकता अशा प्रकारे किचन कॅबिनेट मी क्लीन केलेलं आहे, आणि जे हे वरती डाग होते तर हे डाग ही पूर्ण गेलेले आहेत. एकदम क्लीन अँड स्वच्छ दिसायला लागलेलं आहे, क्लीन अँड क्लिअर. तर मलाही खूप छान वाटत आहे. त्याचसोबत मी शेगडीही क्लीन करून घेतली, त्यामुळे आता माझं किचनचं पोर्शन छान क्लीन झालेलं आहे. तर खूप प्रसन्न वाटत आहे. तर तुम्हालाही असंच प्रसन्न वाटत असेल जेव्हा तुमचं किचन क्लीन असेल तर. अर्थात सर्वांनाच वाटतं. तर आय होप तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ वॉच केला असेल. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल, आभारी आहे.